Hello friends, if matrix A is 3 by 3 matrix, that is 2 0 0 0 minus 2 0 and 0 0 minus 1, then find the value of A to the power 4 into A inverse. सो गाइज दिलेला मॅट्रिक्स तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केला तर हा आहे डायगोनल मॅट्रिक्स. हा कोणता मॅट्रिक्स आहे? डायगोनल मॅट्रिक्स. का तर फक्त डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट आहेत, बाकी सगळे नॉन झिरो आहेत. राईट, अबोव द डायगोनल अँड बिलो द डायगोनल बोथ आर द एलिमेंट्स आर झिरो, हेन्स इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. तर आपल्याला माहिती आहे गाइज डायगोनल मॅट्रिक्सचा इनवर्स कसा फाइंड करतो आपण? जस्ट इनवर्स द डायगोनल एलिमेंट्स. तर इथं लिहा 2A. राईट, तर 2ला आपण 1/2 लिहायचं आहे. 0 0 0 minus 1/2 0. Here will be 0 0 and minus 1 as it is. हे झाला तुमचा A इनवर्स गाइज. आता A टू द पॉवर 4 कसं फाइंड करणार आहे तुम्ही? A टू द पॉवर 4 इक्वल टू प्रत्येक एलिमेंटचा फोर्थ पॉवर लिहायचा आहे. आपल्याला मॅट्रिक्स A माहिती आहे किती येतो? 2 minus 2 1, म्हणजे 2 चा पॉवर फोर्थ पॉवर असं लिहू शकतो ना आपण. 2 टू द पॉवर 4 0 0 0 मायनस 2चा पॉवर फोर्थ 0 0 0 मायनस 1चा पॉवर फोर्थ. मग ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे आन्सर? A टू द पॉवर 4 विल बी 16 0 0 0 16 0 अँड 0 0 1. आता A टू द पॉवर 4 भेटला, A इनवर्स भेटला. आता काय करायचं? दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला काय पाहिजे? A टू द पॉवर 4 इंटू A इनवर्स. तर इथं हे लिहून घ्या दोन्ही मॅट्रिक्स. A टू द पॉवर 4 काय आहे आपला? 16 0 0 0 16 0 0 0 1 इंटू A इनवर्स विल बी 1/2 0 0 0 minus 1/2 0, थर्ड विल बी 0 0 minus 1. ठीक आहे. आता हे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर कसं करणार? रो बाय कॉलम मल्टिप्लिकेशन गाइज. सिम्पल. आता रो बाय कॉलम बी करायची गरज नाही, कारण की डायरेक्ट जरी मल्टिप्लाय केलं, कारण की फक्त डायगोनल मॅट्रिक्स आहे. राईट, तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं बी फक्त डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट 16 16 16 आणि 1/2 minus 1/2 1. तुम्ही डायरेक्ट ह्याचं मल्टिप्लाय सुद्धा करू शकता. तर काय येईल तुमचा आन्सर? A टू द पॉवर 4 इंटू A इनवर्स इक्वल टू मॅट्रिक्स 1/2 इंटू 16 किती येणार आहे? 8 0 0. here will be 0 minus 8 0 and last one will be 0 0 minus 1. तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे हे. ठीक आहे, चेक करा कोणता ऑप्शन बरोबर आहे. 8 minus 8 minus 1. So guys, fourth option will be the correct option. Thank you so much.